नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी नोकरी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मराठी नोकरी या चॅनलवरती आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षा, नोकरीविषयक माहिती अशा विविध प्रकारची माहिती दिली जाणार आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे जनरल नॉलेज म्हणजेच जीकेचे काही प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, देशातील पहिला डिफेन्स आणि एरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी उभारली जाणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी। तर देशातील पहिला डिफेन्स आणि एरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी ही भारतामध्ये नागपूर या ठिकाणी उभारणार आहे। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महानायक। तर यामध्ये त्यांनी हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला आणि हुल हे तीनही पुस्तकं लिहिलेले आहेत। तर महानायक हे पुस्तक त्यांनी लिहिलेले नाही। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, गोदावरी नदीवरील जायकवाडी जलविद्युत प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे आर्थिक सहाय्य लाभले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जपान या देशाचे। तर गोदावरी नदीवरील जायकवाडी हा जलविद्युत प्रकल्प त्याला जपान या देशाचे सहाय्य म्हणजेच मदत मिळालेली आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या तारखेला मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा म्हणून साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 जानेवारी ते 15 जानेवारी। 1 जानेवारी ते 15 जानेवारी या तारखेला मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, वासुदेव गायतोंडे हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चित्रकला। तर वासुदेव गायतोंडे हे व्यक्तिमत्व चित्रकला या क्षेत्राशी संबंधित येते। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे चित्रकला। प्रश्न क्रमांक 6, नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोर। नायगाव अभयारण्य हे मोरासाठी प्रसिद्ध आहे। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, बिहारमधील खालीलपैकी कोणाचा उठाव दडपण्यासाठी इंग्रजांनी अनेक वर्ष लष्करी मोहिमा राबवल्या होत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संथाळांचा उठाव। तर बिहारमधील संथाळांचा उठाव हा दडपण्यासाठी इंग्रजांना अनेक वर्ष लष्करी मोहिमा राबवाव्या लागल्या होत्या। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, ईश्वराने स्त्री पुरुष सारखेच निर्माण केले आहेत म्हणून त्यांचे अधिकारही समान आहेत असे उद्गार कोणी केले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकहितवादी यांनी। तर ईश्वराने स्त्री पुरुष सारखेच आहेत म्हणून त्यांचे अधिकारही समान आहेत हे उद्गार लोकहितवादी यांनी काढलेले होते। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात नागपंचा, पांढरा सिडार, फणस, कावसी इत्यादी वृक्ष कोणत्या प्रकारच्या वनामध्ये आढळतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उष्णकटिबंधीय सदाहरित वने। तर महाराष्ट्रामध्ये नागपंचा, पांढरा सिडार आणि फणस, कावसी हे वृक्ष उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये आढळतात। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती अशोक कुमार माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, दुलारी कन्या योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात कार्यान्वित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरुणाचल प्रदेशमध्ये। तर दुलारी कन्या योजना ही योजना अरुणाचल या प्रदेशामध्ये कार्यरत आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, सह्याद्रीला आंबोली घाटातील
खालीलपैकी कोणती दोन शहरे जोडलेली आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सावंतवाडी बेळगाव. तर सह्याद्रीला आंबोली घाटातील सावंतवाडी आणि बेळगाव ही दोन शहरे जोडलेली आहेत. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. द कंपनी ऑफ वुमेन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खुशवंत सिंग. तर द कंपनी ऑफ वुमेन या पुस्तकाचे लेखक खुशवंत सिंग हे आहेत. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातारा या जिल्ह्यामध्येच. तर देगाव या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क उभारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतात दर किती वर्षांनी कृषी जनगणना केली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दर 5 वर्षानंतर. भारतामध्ये दर 5 वर्षांनी कृषी जनगणना केली जाते. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार देण्यास केव्हापासून सुरुवात करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2005 सालापासून मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार हा पुरस्कार देण्यास सुरुवात झालेली आहे. पर्याय क्रमांक 3 2005 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. लाल रक्तपेशींचा व्यास डॅश असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7 मायक्रोमीटर हा लाल रक्तपेशींचा व्यास असतो. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 7 मायक्रोमीटर. प्रश्न क्रमांक 18. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील SDR सवलत कोणत्या नावाने ओळखली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुवर्ण पत्र. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील SDR सवलत ही सुवर्णपत्र या नावाने देखील ओळखली जाते. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. धर्म गार्डियन 2018 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशात पार पडला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत व जपान. तर भारत व जपान या दोन देशामध्ये धर्म गार्डियन 2018 हा संयुक्त लष्करी सराव देशात पार पडलेला आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूमध्ये डॅश या अपारंपरिक वस्तूची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अभियांत्रिकी वस्तू. तर भारतामधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये अभियांत्रिकी वस्तू या अपारंपरिक वस्तूची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. भौतिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आध्यात्मिक. तर भौतिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल आध्यात्मिक. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22. नद्या खोऱ्यांचा आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य. तर महाराष्ट्र राज्य हे नद्या खोऱ्यांचा आराखडा तयार करणारे भारत देशातील पहिले राज्य ठरलेले आहे महाराष्ट्र राज्य. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 23. द व्हाईट टायगर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरविंद अडिगा. तर अरविंद अडिगा यांनी द व्हाईट टायगर या पुस्तकाचे लिखाण केलेले आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रत्नागिरी या जिल्ह्याची. तर महाराष्ट्र निर्मितीनंतर पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नरेंद्र बत्रा। तर नरेंद्र बत्रा हे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे पहिले भारतीय अध्यक्ष ठरले होते। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 26, डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितव्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 45 नंबर। तर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 45व्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 27, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रोम या ठिकाणी। इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट या संस्थेचे मुख्यालय हे रोम या ठिकाणी कार्यरत आहे। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 28, द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 RC दत्त। तर RC दत्त यांनी द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या पुस्तकाचे लिखाण केलेले आहे। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। तर मित्रांनो, आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजून असे बरेच नोकरीविषयक माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।